हॅलो फ्रेंड्स, एफ इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंद माळी सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.1 विन्नी अँड विन्नी या पोएमचे पॉइंटर्स अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. वेलकम बॅक फ्रेंड्स. चला तर बघूया 2.1 विन्नी अँड विन्नी या आपल्या पोएमचे पॉइंटर्स. त्यामध्ये मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 1, लर्न द पोएम बाय हार्ट अँड रिसीट इट. मित्रांनो, ही पोएम मनापासून शिकून आपल्याला तिला तोंडपाठ करायचं आहे. हवे आपल्या क्वेश्चन नंबर 2 कडे. फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. मित्रांनो, आपल्या खाली दिलेल्या शब्दांसाठी आपल्याला रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द हे शोधायची आहेत. चला तर बघूया रायमिंग वर्ड्स. टेल, ट्वेल, विदाउट, अबाउट, सून, मून, टेल, टेल, क्रॉफ्ट, अलॉट या प्रकारे हे मित्रांनो आपले रायमिंग वर्ड्स आपल्याला पोएम मधून लिहायचे आहेत. यमक जुळणारे शब्द. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. बघूया क्वेश्चन नंबर 3. फ्रॉम द पोएम कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. कवितेमधून मित्रांनो आपल्याला खालील शब्द कॉपी करायची आहेत. त्यामध्ये पहिले शब्द आहेत वर्ड्स दॅट बिगिन विथ यस. यस या लेटरने सुरू होणारे शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. तर आपल्या या पोएममध्ये यस या लेटरपासून सुरू होणारे शब्द मित्रांनो पुढील प्रमाणे आहेत. शब्द चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. यस या लेटरने सुरू होणारे मित्रांनो आपले आहेत. बघूया पुढचा पॉइंट. 3 पेअर्स ऑफ अपोजिट. अपोजिट म्हणजे मित्रांनो विरुद्धार्थी शब्द. 3 पेअर, 3 जोड्या आपल्याला या पोएम मध्ये आहेत जे विरुद्धार्थी आहेत. का इन, आउट, विथिन, विदाउट, स्लीप आणि क्वेक या प्रकारे या अपोजिट लेटरच्या अपोजिट पेअर या ठिकाणी आपण घेणार आहोत. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आपला नेक्स्ट पॉइंट क्वेश्चन नंबर 3 मध्ये असणारा वर्ड्स दॅट हॅव द लेटर यल. असे शब्द ज्याच्यामध्ये यल हे लेटर असेल. आता यल लेटर कुठे येऊ शकतं? सुरुवातीला असेल, मध्ये असेल किंवा लास्ट असेल. या प्रकारे यल लेटर असणारे शब्द हे आपल्याला आपल्या पोएम मध्ये मित्रांनो आहेत, हे शोधायचे आहेत आणि आपण या प्रकारे लिहिणार आहोत. बघूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये असणारा चौथा पॉइंट. 4 थिंग्स यू मे सी इन द स्काय. 4 गोष्टी ज्या तुम्ही आकाशात पाहू शकतात. बघा त्यात आहे आपला द मून, द स्टार्स, अ लिनट, द सन. या 4 गोष्टी आकाशातल्या आपल्याला आपल्या पोएम मध्ये उल्लेख केलेले आहेत. बघूया आपला क्वेश्चन नंबर 4. विन्नी अँड विन्नी स्लेप्ट वेल इन अ शेल. कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल. मित्रांनो, आपण आपल्या पोएम मध्ये अभ्यासलं विन्नी आणि विन्नी ह्या कुठे झोपल्या आहेत तर शेलमध्ये. तर तुम्ही अशा काही गोष्टी विचार करू शकतात का ज्या ठिकाणी त्या सुरक्षित आणि छानपैकी झोपू शकतात? त्याचा आन्सर असेल मित्रांनो बघा आपलं मदर्स लॅप. आईच्या मांडीवर मित्रांनो झोपू शकतात. होम आपल्या घरी आणि क्रेडल म्हणजे मित्रांनो पाण्यामध्ये झोपू शकतात. या प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 4 आपल्याला कंप्लीट करायचा आहे. नंबर 5 कडे. फाइंड अँड कॉपी द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. पुढील गोष्टी शोधून आपल्या पोएम मधून आपल्याला लिहायच्या आहेत. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे 2 स्टेटमेंट्स. मित्रांनो, स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य. त्यासाठी बघा आपलं ग्रामरचे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो ते नक्कीच अभ्यासा. त्यांची वाक्यरचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही आपली नियमित प्रमाणे असते. ते आपले स्टेटमेंट असतात, विधानार्थी वाक्य असतात. बघा दे स्लेप्ट वेल, द सन इज अलॉफ्ट हे 2 एक्झाम्पल आहेत. नंतर बघूया 2 क्वेश्चन्स. 2 प्रश्न मित्रांनो आपल्याला लिहायचे आहेत आपल्या पोएम मध्ये आलेले. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ आणि दुसरा आहे हू कॅन टेल. या प्रकारे 2 क्वेश्चन आपल्या या पोएम मध्ये आलेले आहेत. तिसरा पॉइंट आहे आपला 2 कमांड्स. 2 आज्ञा. कमांड म्हणजे मित्रांनो आज्ञा त्या पोएम मध्ये आहेत. स्लीप लिटल लेडीज
वेक नॉट सून, या प्रकारे हे दोन कमांड्स आपल्या पोएममध्ये आहे. नंबर 6, लर्न टू से द फॉलोइंग फास्टर अँड फास्टर. मित्रांनो, खाली दिलेले स्टेटमेंट ते आपल्याला फास्टर अँड फास्टर म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे, शिकायचं आहे फास्ट म्हणायला. शी सेल्स ऑन द सी शोर, स्वन स्वॅम ओव्हर द सी, स्विम स्वॅन स्विम, स्वॅन स्वॅम बॅक अगेन, वेल स्वम स्वॅन. या प्रकारे मित्रांनो हे जे वाक्य दिले आहेत त्यांना आपल्याला फास्टर अँड फास्टर म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा पुन्हा ते शिका. या प्रकारे आपले हे पॉइंटर्सचे एकूण 6 प्रश्न आता आपल्याला दिलेला लर्निंग अबाउट लँग्वेज या टॉपिकमध्ये असणारा प्रिपोजिशन हा आपला महत्त्वाचा भाग. तर प्रिपोजिशन बघा, ग्रामरमध्ये किंवा वाक्यांमध्ये फ्रेज बनवत असतो आपण. वाक्यांमध्ये आपलं जे नाऊन आहे, प्रोनाऊन आहेत, त्यांचा एकमेकांमध्ये असणारा संबंध हा आपल्याला प्रिपोजिशनमुळे क्लिअर होत असतो. तर इन, ऑफ, टू, आउट ऑफ, इन टू या प्रकारे या प्रिपोजिशनचा वापर आपल्या या पोएममध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्यांचे आपल्याला मराठी ट्रान्सलेशन या ठिकाणी करण्यासाठी सांगितले आहे, ते बघूया. इन द शेल म्हणजे मित्रांनो बघा, शिंपल्यामध्ये. इन म्हणजे आत, ऑफ द सी समुद्राचा, टू द मून चंद्राकडे, टू द शेल आपल्याच्या आतमध्ये, आउट ऑफ द क्रॉप म्हणजे छोट्याशा शेताच्या बाहेर, छोट्या शेताच्या बाहेर या प्रकारे आउट ऑफ च्या बाहेर असा या मिनिंग आहे याचा. तर हे आपल्याला प्रिपोजिशन्स लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला पुढे एक प्रश्न आहे. राईट 2 फ्रेजेस इच इन द फॉलोइंग प्रिपोजिशन्स. खालील प्रिपोजिशनचा वापर करून आपल्याला प्रत्येकी 2 फ्रेजेस त्या बनवायच्या आहेत. तर दिलेले प्रिपोजिशन्स आपल्याला एकूण 8 आहेत. त्यामध्ये इन, ऑन, ॲट, ऑफ, फ्रॉम, टू, शेवटचा आपला आउट ऑफ. या प्रकारे या 8 प्रिपोजिशनच्या 2-2 फ्रेजेस मित्रांनो या ठिकाणी आपण घेतले आहेत. त्या चांगल्या प्रकारे अभ्यासा, याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि मित्रांनो, प्रिपोजिशन तसंच इतरही ग्रामरचे जे टॉपिक्स आहेत त्यांचे टॉपिक वाईज व्हिडिओज आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. त्या ठिकाणाहून मित्रांनो ग्रामर हा पाठ नक्कीच अभ्यासा. तर अशा प्रकारे आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण 2.1 मिन्नी अँड विन्नी या पोएमचे पॉइंटर्स विथ प्रिपोजिशन्स अभ्यासलेले आहेत. आय होप मला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. बाय.